कॉमेडीची GST एक्सप्रेस या शोमध्ये आता तुझी एंट्री झालेली आहे. खूप काहीतरी वेगळं आम्हाला एक म्हणजे बघूनच कुठेतरी एक शॉकिंग वाटते की आधी कॉमेडी वाटते ना, कॉमेडीसुद्धा आणि शॉकिंगसुद्धा की आधी ती या मंचावरती कशी, कारण का याआधी आम्ही तुला धीरगंभीर प्रकारच्या भूमिका, त्यानंतर तुझं मध्यंतरी नाटकसुद्धा आलेलं, तर तेही एक वेगळा विषय होता त्याच्यामध्ये, आणि आता थेट कॉमेडीमध्ये एंट्री. काय रिझन आहे, कशा पद्धतीने ही तुझ्याकडे आली? कशी आली म्हणण्यापेक्षा मला विचारलं आणि मला करायचं होतं. गेले बरेच दिवस मी काम थांबवलं होतं. एका मोठ्या गॅपनंतर 1.5 वर्षानंतर मी जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा मला स्वतःला फ्रेश वाटणं खूप आवश्यक होतं. आणि जेव्हा आपण नेहमीच्या रुटीनमधलं काम करायला सुरुवात करतो तेव्हा तुमच्या मेंदूला तो फ्रेशनेस मिळत नाही असं मला वाटतं. आणि विनोदाने तुमचं डोकं सतत त्याच्यावरची सालटी सोलपटली जातात किंवा तुमचं डोकं सतत, मेंदू सतत ऑन राहतो काहीतरी करायला. सो आय वॉन्टेड टू स्टार्ट पर्सनली विथ समथिंग लाईक दिस. आणि त्याच वेळी कॉमेडीची GST माझ्यापर्यंत आलं. आणि कॉलेजमधनं अनेक वेळा काम करताना मला असं वाटायचं, एक एकांकिका केली होती विनोदी, आणि मला तेव्हापासून असं वाटायचं की काहीतरी आपण विनोदी केलं पाहिजे, लोकांना रडवतो तसं हसवलं पण पाहिजे. कारण खरंच एक प्रेक्षक म्हणून जेव्हा मी एखादा सिरियस चित्रपट बघते, एखादा कॉमेडी चित्रपट बघते, तेव्हा मला असं लक्षात येतं की विनोदी चित्रपट बघायला तुम्हाला मूड नाही लागत. सिरियस चित्रपटासाठी जायचं, अय्या नको आता कुठे टेन्शन घ्या, असा विचार करतो. तेव्हा असा कार्यक्रम चॅनल ऑन केल्यानंतर लोक बघतातच, आणि लोकांचं खरंच गायब सगळं टेन्शन होऊन जातं. म्हणूनच हा कार्यक्रम आम्ही लोकांपर्यंत आणला, आणि या कार्यक्रमाचा मी भाग आहे. आणि इतक्या छान छान विनोदवीरांबरोबर मला काही करायची संधी मिळते, ही एक माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, माझ्यासाठी पर्वणी आहे. आणि खरं तर मी काही विनोदी कामं केलेली आहेत. लोकांना आता ते आवडते की नाही त्यांनी ठरवायचं, पण मला जाम मजा येते करायला. नक्कीच. विनोदवीर म्हणून आता तुझी जर यापुढे जर गणना झाली तर ते आश्चर्य वाटायला नको. पण आता म्हणजे आपण बघतोय की ज्या पद्धतीचे आता विनोद होत आहेत ते प्रासंगिक आहेत, तर या कॉमेडीची GSTमध्ये प्रासंगिक असणार आहे की तुला विशिष्ट अशा प्रकारची तुला भूमिका दिली गेली? नाही, प्रत्येक स्किटला एक वेगळं कॅरेक्टर असणार आहे. मुळात कॉमेडीला तुम्ही बंधनं नका घालू की आता शाब्दिक विनोद आहे, अंगिक विनोद आहे, स्लॅपस्टिक कॉमेडी किंवा ब्लॅक कॉमेडी, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या कॉमेडीज इकडे बघायला मिळणार आहे. आणि म्हणूनच ही GST एक्सप्रेस आहे की ज्याच्यामध्ये एक्सप्रेस वेगाने अनेक प्रकारचे विनोद आपल्याला बघायला मिळणार, आणि त्या सगळ्या प्रकारांचा मी भाग असणार आहे. आणि मला स्वतःला पडताळून बघायची ही चांगली संधी आहे. सो या मजा येते. नक्कीच. फायनली काय सांगशील जाता प्रेक्षकांना? नाही, जाता मी त्यांना परत बोलवेन, सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर कॉमेडीची GST म्हणजे गायब सगळं टेन्शन बघायला.